मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। मराठा समाजाने अंतरवाली सराटीत बैठकीला यावं, जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन। जे दिशाहीन आहेत ते दिशा काय ठरवणार, छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना टोला। तर पुढची दिशा तर कळाली पाहिजे, भुजबळ यांचं वक्तव्य। मैत्री करा आणि पाठीत खंजीर खुपसा, हेच भाजपचं खरं धोरण। बावनकुळेंच्या विधानावरती वडेट्टीवार यांचा घणाघात। तर बावनकुळे खरं बोलणारा नेता, वडेट्टीवार यांचा बावनकुळेंना टोला। भाजपवरती पक्ष फोडण्याची वेळ, बावनकुळेंची भाषा ही मोदी शहांची भाषा। बावनकुळे यांच्या विधानावरती संजय राऊत यांचा टोला। महाविकास आघाडीची अगदी थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची बैठक। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर होणार पत्रकार परिषद। आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती बैठक। तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना चहापानाचं आमंत्रण। इंदापुरात शेतकरी कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जंगी स्वागत। जेसीबीतून फुलांची उधळण करत अजितदादांचं जल्लोषात स्वागत। इंदापुरात जय पवार यांचं देखील जंगी स्वागत। दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज यांचं देखील जल्लोषात स्वागत। तर जय पवार आणि श्रीराज भरणे यांचं शक्ती प्रदर्शन। इंदापुरात झळकले सुनेत्रा पवार यांचे बॅनर, फिक्स खासदार 2024 अशा आशयाचे बॅनरवरती मजकूर। दीपक केसरकर सत्तेसाठी लाचार, विनायक राऊत यांची केसरकरांवर टीका। तर केसरकर आधी नारायण राणेंवर टीका करायचे, आता राणेंचे पाय धुतात असं विनायक राऊत यांचा केसरकर यांना टोला। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची 29 फेब्रुवारीला बैठक होणार। देवेंद्र फडणवीस देखील राहणार उपस्थित। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून विकास कामांचा धडाका। वरळीत आज नार्वेकरांकडून एकाच वेळी 21 भूमिपूजन होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।